तर झालेल्या घटनेचा निषेधच करतो, पण मुळात CM आणि गृहमंत्र्याच्या घरात जर दंगल होत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे. आणि ज्यांनी मोर्चे काढले किंवा ज्यांना औरंगजेबाची कबर काढायची आहे किंवा उकळून फेकायची आहे आणि अशी जर मागणी आहे तर केंद्र आणि राज्यामध्ये त्यांचंच सरकार आहे आणि त्यांचं सरकार त्यांचं ऐकत नसेल, त्यासाठी मोर्चा काढावे लागत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट मला नाही वाटत जगात दुसरी असेल म्हणून. फडणवीसांचं एक ट्विट केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की दोनही समाजातले लोक जे आहेत ते शांततेने त्या परिसरामध्ये राहतात, मात्र अशा प्रकारची दंगल आता होत आहे. कसं पाहता या दंगलीकडे? मला वाटते अतिशय ह्या अशा गोष्टी घडणं म्हणजे इतिहास 350 वर्षाचा आणि चित्रपट आता आला म्हणजे चित्रपटाच्या दृश्यावरून 350 वर्षानंतरची गोष्ट आता पेटून उठावी. अर्थात तुम्ही इतिहास वाचलाच नाही, पिक्चर पाहूनच भडकलेले लोक दिसतात. तर छत्रपतीला हे अपेक्षित नव्हतं. अफजल खानाची कबर स्वतः पायथ्याशी, प्रतापगडाच्या पायथ्याशी मला वाटतं छत्रपतीने स्वतः बांधली आणि त्या दिवाबत्ती हे केली. मेल्यानंतर शत्रुत्व जातं अशी संस्कृतीच आहे भारताची. आणि मग अशा वेळेस अशा पद्धतीनं जे काय असेल कोणते दोनही धर्मापेक्षा आहे जे काही समाजकंटक आहे दोनही बाजूचे त्या दोघांवर कारवाई झाली पाहिजे. बाहेरून लोक येऊन दंगल केली असल्याचं जे आहे ते आता सत्ताधारी म्हणतात. मला असं म्हणायचं आहे का जिथे मुख्यमंत्री आहेत ते होम मिनिस्टर आहे तिथे दंगल होतं याचा अर्थ तुमचं प्रशासन कसं आहे, या राज्याची पोलीस यंत्रणा किती ढसाळलेली आहे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.